अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पद संस्थेची वार्षिक आमसभा संपन्न। शिस्तबद्ध व पारदर्शक व्यवहार करणारी पद संस्था म्हणून नामांकित 12% लाभांश वितरित करण्यात आले। भद्रावती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक आमसभा वृंदावन सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक तथा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला। या आमसभेत सभासदांना 50% लाभांश वितरित करण्यात आला। मागील सभेचे इतिवृत्त वाचून पुढील नियोजनास मान्यता देण्यात आली। यावेळी पंचायत समिती भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सहाय्यक गट विकास अधिकारी बंडू अकनुरवार, गटशिक्षण अधिकारी प्रकाश महाकाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। पतसंस्थेचे अध्यक्ष गंगाधर बोधे, मानद सचिव श्री विनोद बाळेकरमकर, उपाध्यक्ष मीनाक्षी बलकी, संचालक जगदीश ठाकरे, अतुल सूर्यवंशी, सौ उर्मिला बोंडे, शंकर मसराम, सौ सिंधू मते, प्रवीण थेरकर, रविकांत आसेकर, निखिल ठमके, राजू चौधरी इत्यादी संचालक उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित अधिकाऱ्यांनी पतसंस्थेच्या कार्याचा व दिवसोंदिवस होत असलेल्या भरभराटीचा गौरव केला व पतसंस्थेचे व सत्तारूढ संचालकांचे कार्य प्रशंसनीय आहे असे आवर्जून सांगितले। आमसभेत 400हून अधिक सभासद उपस्थित होते। सभेचे सूत्रसंचालन सौ सिंधू मते तर आभार प्रदर्शन श्री विनोद बाळेकरमकर यांनी केले। अपडेट इंडियाशी बातचीत करताना पतसंस्थेच्या विकासासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही सर्व संचालक व सभासद कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष गंगाधर बोधे यांनी स्पष्ट केले। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था भद्रावती आज इथे जी आमसभा संपन्न झाली त्यामध्ये आमच्या महिलांचा सहभाग म्हटलं तर हा समप्रमाणामध्ये होता। कारण इथे कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करता खांद्याला खांदा लावून कार्य करणारे आम्ही महिला आणि पुरुष वर्ग दोन्ही शेवटी एकाच वर्गात कार्य करणारे आम्ही कर्मचारी असल्यामुळे या सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ही सोसायटी कशी उत्तरोत्तर प्रगती करेल याकडे सर्व महिलांचा आणि आमच्या पुरुष वर्गाचा दोघांचाही सक्रिय सहभाग असतो आणि आम्ही इथे तीन महिला इथे उपस्थित दिसत आहोत। हेच कारण आहे की आम्ही संचालक मंडळामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आमच्यासोबत आमच्या महिला पण सदैव पाठीशी आहे। परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा आज 56वा वार्षिक आमसभा इथे वृंदावन सभागृहामध्ये संपन्न होत आहे। या वार्षिक आमसभेच्या निमित्ताने आज संचालक मंडळाकडून मी एवढंच सांगेन की उत्तरोत्तर ही जी पतसंस्था आहे ती प्रगतीकडे जाणार आहे। यावेळेस पतसंस्थेला 48 लाख एवढा नफा झाला आणि त्यातून 12.5% एवढा लाभांश सभासदांना वितरित करण्यात आला। पुढे आमच्या संचालक मंडळाचा हे प्रयत्न असणार आहे की ही पतसंस्था यशस्वीतेकडे कशी जाईल। सभासदांच्या हितासाठी सदैव ते कार्यकारी संचालक मंडळ जे आहे ते तत्पर असेल।